कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघा ना अधिपती, आज हे एवढं खोटं बोलल्या, उद्या तुम्हाला आणखीन काहीतरी सांगतील। सुनबाई तुम्ही आज लई मोठी चूक केलीत। तुमचे खरे रंग दाखवलेत तुम्ही आम्हाला, आणि तुमच्या ह्या चुकीला तुम्हाला माफी नाही। ऐका, माफी मागा, विषय संपवा। हो पण माझी चूकच नाहीये। या चूक केलीच नाही असं म्हणणं आहे आता यांचं। मी ऐका की माझं, विषय हार्ड करू नका, माफी मागा तुम्ही। विषय आधीच हार्ड केला यांनी, आता विचारते असनी का केला? आमच्यावर संशय घ्यायचं कारण काय? असं का केलं आश्चर्य बरं तुम्ही? आईसाहेबांवर का संशय घेतला तुम्ही? अहो, तळ हाताच्या फोडासारखं जपलंय त्यांनी आम्हाला आयुष्यभर, आणि तुम्ही त्यांनी आम्हाला मारायचा प्रयत्न केला असं म्हणताय? ताईच्या जागी कुणी दुसरं असतं का नाही तर खाडकन मुस्काडात लावली असती तुझ्या। पण ताईनं असं काही केलं नाही, ते नशीब समज तुझं। सुनबाई, तू असं करायला नको होतस। आजी सांगा की सुनबाई, असं का केलं तुम्ही? का खोटं बोललात तुम्ही? हा, तुम्हाला असं कसं वाटलं की आम्ही हे करू? हा, तुम्हाला माहित नाही अधिपती आमच्या काळजाचा तुकडा आहेत, आम्ही असं कसं करू त्यांच्याशी? उलट असा जर कोणी विचार जरी केला तर आम्ही त्याचा जीव घेऊ। आम्ही कधी असा विचार केला नाही आणि करणार भी नाही। मॅडम तुम्ही खोटं बोलताय। या ईशाची परीक्षा देऊन बी ह्या पास करणं झाले आम्हाला। हा, असं काय म्हणतात? तुम्हाला थोडा त्रास झाला ना, ह्या विषयाचा थोडा त्रास झाला तुम्हाला? आम्हाला त्रास नाही झाला, नाटक केलं आम्ही, नाटक। तुम्ही कसं खोटपणाचं नाटक करताय तसंच आम्ही पण केलं। मी नाटक नाही केलं मॅडम, मी खरंच ऐकलं। तुम्ही दुर्गेश्वरी मॅडमना सांगत होता त्या दुधात विष आहे म्हणून। दुर्गे, हा ताई, सांग यांना आम्ही काय बोललो ते। ताई हेच सांगत होती का दुधामध्ये जायफळ, येलची, केसर हे घातलं पाहिजे, कारण अधिपती व्यायाम करतात तर त्यांना असं मसाला दूध दिलं पाहिजे, हे सांगत होती ताई। आणि दुसरं म्हणजे त्यांची तब्येत नाजूक आहे, डॉक्टरांनी त्यांना विटॅमिनच्या काय त्या गोळ्या का काय असतात त्या आणि काय ते लिक्विड दिलंय। अजून तुम्हाला खरं खोटं करायचं असेल तर आम्ही डॉक्टरांना फोन लावतो। दुर्गे, फोन आण। आईसाहेब, काय गरज नाही त्याची। नाही नाही, आम्हाला गरज आहे। हो देऊ, असू द्या, आहे ते होऊन जाऊ द्या। हा भुवनेश्वरी मॅडम बोला। हा डॉक्टर साहेब, तुम्ही अधिपतीसनी ते काय गोळ्या आणि काय ते लिक्विड दिलत ना? हो हो, त्यांचं B12 कमी झालंय ना, आणि कॅल्शियमच्या व्हॅल्यूज कमी झाल्या, आणि अधिपती फार गोळ्या घेत नाहीत ना, म्हणून मी त्यांना B12 आणि कॅल्शियमच्या गोळ्या दुधातनं घ्यायला सांगितल्या होत्या, आणि एक लिक्विड पण दिलंय। हा ठीक आहे ठीक आहे, आम्ही त्यासनी देतो त्यांचं ते औषधं, गोळ्या आणि लिक्विड। हा, ठेवतो फोन। पटली का खात्री? असं का केलं असेल मॅडमने? त्यांना काही झालं नाही म्हणजे त्यामध्ये नसेल का विष? विष नव्हतं तर मग असं का बोलत होत्या त्या आपसात? त्यांची चेष्टा चालू असेल का? पण कुठलीही आई अशी चेष्टा का करेल? आणि चेष्टा होती तर त्या म्हटल्या का नाहीत की चेष्टा करते? मी असं म्हटलेच नाही असं स्टँड का घेतला असेल त्यांनी? मुळात त्या असं बोलल्याच कसं?
म्हणजे मला मला खोटं पाडण्यासाठी आणि अधिपतींच्या नजरेतून उतरवण्यासाठी हे सगळं केलं. इतकं मोठं खोटं. अधिपती, मला कळलं मॅडमनी असं का केलंय. ऐका ना अधिपती, हे सगळं त्यांनी मला खोटं पाडण्यासाठी केलंय, तुमच्या नजरेतून उतरवण्यासाठी केलंय. बास हो, बास करा मास्तरीन बाई. एकदा ऐका प्लीज, मला आत्ता सगळं लॉजिक लागलंय. हे बघा, भुवनेश्वरी मॅडमना माहीत होतं मी दारात आहे, कारण शांता त्यांनी मला किचनमध्ये पाठवलं होतं. त्यामुळे भुवनेश्वरी मॅडम जेव्हा बोलत होत्या तेव्हा त्यांना माहीत होतं मी दारात आहे, म्हणून त्या मुद्दाम बोलल्या. आणि मग मी बरोबर रिॲक्ट झाले आणि नंतर त्यांनी सगळं उडवून लावलं. त्यामुळे मी खोटी पडले, मूर्ख ठरले, जे त्यांना हवं होतं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नये असं वाटतं त्यांना. म्हणजे त्यांनी माझ्यावर जे आरोप केले तसं खरं तर त्या वागतायत. काय? हो, आपल्यात दुरावा निर्माण व्हावा असा प्रयत्न त्या करतायत, म्हणून त्यांनी ते विष. ओ बास की मास्तरीन बाई, सारखं काय ईश 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 सपला की आता तो विषय. बास करा हो, सारखं आपलं तेच गुराळ. मला एवढंच सांगा, तुम्हाला पटतंय का माझं? तुम्हाला एकडाव सांगितलेलं कळत नाही काय? मला माहित आहे तुमच्या मनात आमच्या आई साहेबांबद्दल राग आहे, पण तुम्ही ह्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. म्हणजे तुम्हाला नाही पटत आहे माझं? कुणाला पटल सांगा की, कुणाला पटल? तोंडावर पडलाय तुम्ही तरी अजून त्यांच्यावरच आरोप करायला लागलाय. असं करू नका, चांगले आहे तुम्ही. असं का उगाच हुकल्याने वागायला लागला हो मास्तरीन बाई तुम्ही? हा, आई साहेबांवर कशाला आरोप करताय? उगाच कशाला त्यांच्या वाकड्यात जाताय तुम्ही? असं का करायला सांगा बरं. म्हणजे तुम्हालाही असं वाटतंय की मी चुकले? तुम्हालाही असं वाटतंय की मी नाटक केलं? तुम्हाला का कळत नाही अधिपती? थोडं लॉजिक लावा ना प्लीज, थोडं लॉजिक लावा. हा, तेच लावलंय मी लॉजिक. नाही, तुम्ही नाही लावलंय अधिपती लॉजिक. तुम्हाला कळत नाहीये का हा त्यांचा डाव होता? अशा काय जाऊ तुम्ही? तुम्हाला कुठल्या भाषेत सांगू सांगा की, मग कळेल तुम्हाला. मला आता तुमचं ना काहीच ऐकायचं नाही. अधिपती, आहे मी खोटं नाही बोलत आहे. तुमचं खरं खोटं सगळं तुमच्यापाशी ठेवा आणि तोंडाला येईल ते बडबडायचं जरा बंद करा मास्तरीन बाई. माझं डोसकं आता लई फिरायला लागलंय, मला शांत राहून दे. तुम्हाला एक शब्द सुद्धा तोंडातनं न काढता शांत राहायला जमल, मौन पाळायला जमल काय 5 मिनिटासाठी? अधिपती, हा बघा, तुम्हाला बोलायचं, तुम्हाला नाही जमणार हो मौन घेऊन पाळायला. आणि एका शब्दात सांगितलेलं तर तुम्ही आजवर कधी ऐकलेलं नाही आमचं. राहू दे, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं थांबा, मीच बाहेर जातो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.